शेतकऱ्याच्या गाड्या सुद्धा आरटीओ सारखे 24 तास थांबून पकडतात. उगं कुठे 100 किलो जर वजन जास्त आलं तर त्या शेतकऱ्याच्या गाडीला लगेच दंड लावलेले जातात. लाखो रुपयाचे, हजार रुपयाचे दंड लावायला. आणि मी माहिती घेतली तर ते म्हणले की आम्हाला टार्गेट दिलेत. नेमकं काय चाललंय की तुम्हाला फारच वसुली करायची जर हवा असेल तर मोठ्या मोठ्या कंत्राटदाराच्या गाड्या काय अंडरलोड चालतात काय? तुमच्या हायवेचं कन्स्ट्रक्शन करत असताना, रेल्वेचं कन्स्ट्रक्शन करत असताना त्या गाड्याची जेवढी वजन व्हायची क्षमता आहे त्याच्यापेक्षा किती तर दुपटीनं तिपटीनं वजन वाहतात ना. करा ना कारवाई त्या कंत्राटदारावर. तिथं नाहीत करत कारवाई. उगाच शेतकऱ्याच्या एखादं पिकअप चाललंय कांदा भरून 100 किलो जास्त निघालं, 200 किलो जास्त झालं की तिथं काय त्याचा बडगा आणायचा आणि त्याच्याकडून पैसे वसुली. अतिशय दुर्दैव आहे. आणि जी माहिती आहे ती अतिशय जबाबदारीनं बोलतोय की अक्षरशः टार्गेट दिलेत आरटीओला की तुम्ही इतकी वसुली करा म्हणून. आणि तुम्ही कशा हे विचारायला पाहिजे ना, ही वसुली कुणासाठी आहे नेमकी? सरकार ही वसुली का करते? कारण मार्चच्या आधी ही प्रकार असायचा. मग निधी कमी करतो म्हणून कुणाच्या गरीबाच्याच खिशाला कात्री का? शेतकऱ्याच्याच खिशात नरड्याला फाशी का? मला वाटतं हे दुर्दैव आहे.